नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली येथे अपामार्ग म्हणजे आघाडा याच्यापासून आपण क्षार बनवण्याची प्रक्रिया करतो आहोत आणि त्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आता पावसाळा संपल्यानंतर जे आघाड्याची वनस्पती आपल्याला उपलब्ध असते ती आणून ठेवून पहिल्यांदा ती चांगली वाळवलेली आहे आणि वाळवलेल्या आघाड्याच्या समिधांपासून असं एका स्वच्छ यज्ञपात्रामध्ये ती आपण टाकतो आहोत. आणि एकीकडे थंडी लागते त्यामुळे शेकोटीही पेटवली जाते आणि अन्य कुठल्याही लाकडांचा याच्यामध्ये वापर नाही. फक्त आघाड्याच्या समिधा ह्या जळतायत आणि त्या आघाड्यापासून जी राख आपल्याला मिळेल तिच्यापासून पुढे अपामार्ग क्षार हे आपण बनवतो. आता याचा उपयोग कुठे होतो तर ज्या लोकांना अंगावर सूज आहे, मूत्रपिंडांना सूज आहे, मूत्रपिंडांमध्ये म्हणजे किडनीजमध्ये स्टोन असतात अनेक लोकांना, हे स्टोन विरघळवून टाकण्याचं काम हे या अपामार्ग क्षाराच्या मदतीने आपण करत असतो. अनेक लोकांच्या युरेटरमध्ये तो स्टोन अडकल्यामुळे खूप दुखतं, तर अशा दुखीमध्ये ते दुखणं कमी करण्यासाठी अतिशय सुंदर वस्तू म्हणजे अपामार्ग क्षार तो आपण वापरतो, ज्याने लघवीला छान स्वच्छ होतं, अंगावरची सूज कमी होते आणि मूत्रपिंडांच्या विकारामध्ये अतिशय सुंदर उपयोग होतो. अनेक लोकांना या मूत्रपिंडांमुळे कंबर दुखते, मूत्रपिंडांच्या विकारामध्ये अगदी कमरेपासून अगदी जननेंद्रियांपर्यंत सुद्धा दुखत असतं, पेनफुल असतं, रात्री अपरात्री दुखायला लागतं, अंगावर सूज मारते, पायांवर सूज असते, चेहऱ्यावर सूज असते आणि ती या अपामार्ग क्षाराच्या मदतीने कमी होते. अतिशय सुंदर असा लाभ चिकित्सेमध्ये अनेक रुग्णांना या अपामार्ग क्षारापासून झालेला आहे. धन्यवाद.